काय म्हणलं? खोंड खोंड एकान चांगला आहे खोंड चांगलं घ्यायचंय. कशासाठी घ्यायचंय खोंड? वळूला. वळूसाठी. किती वयाचं घ्यायचंय? वयाला काय नाही, एक बर 7-8 महिन्यापासून 1.5 वर्षापत्र चालतंय. बर बर. म्हणजे माझी ओळख कुणी सांगितली का युट्यूबवर नंबर भेटला? नाही नाही, बर युट्यूबवर ओळख आहे. बर. याच्या अगोदर कधी फोन केलता म्हणलं तुम्ही? 2-4 रोज झालं ना हे. बर हा. केलतो पाहुणा आहे तर हे मान्य, पण फोन करायचं झालं नव्हतं. मग त्याच्यानंतर मी त्या दिवशी काय सांगितलं तुम्हाला? संध्याकाळी फोन करा म्हणलं, कामात आहे. बर बर हा. संध्याकाळी करायचं झालं ना, मी जरा बाहेर गेलतो. बर बर हा. जी चांगलं जरा एखादं, तुम्ही बाहेर असताय कंटिन्यू, माहिती असते म्हणता म्हणलं. बर. आहे चांगलं. नाही, वस्तू आहे ते घ्या. ते बघा, हे जनावर आहे ती, खिलार आहे ती, पारख आहे ती, जुनी माणसं आहे ती, म्हणजे वस्तू तशा जागोजागी असते त्या. हा. पण घेणारा निर्णय, आत्मविश्वास म्हणा, प्रत्येकाची भूक म्हणा, ही काळानुसार राहते. ती बरोबर आहे सोडा, पण वस्तू तर पटाय पाहिजे. मग वस्तू ते जरा समजा. पटायला तर जागा तर सोडावं लागते आधी. हा तसं आहे की. आता 4 दिवसापूर्वी तुम्ही विषय काढला आणि तुम्ही आज फोन केला, त्याच्यानंतर की डोक्यात आज येणार. हा तसं आहे. बरेच अजून तुम्ही का बसला 8 दिवस म्हणा, मोबाईल वरनं जर डोकी तशीच आपण चालवत बसलो तर त्या हा मोबाईल वरची डोकी मोबाईलवरच राहतात. हा तसं आहे. हा. होय ती बरोबर आहे. तुम्हाला खरंच त्याच्यात पडायचं असलं तर पहिली आपली तुमची माझी समोरासमोर गाठभेट झाली पाहिजे. हा 1-2 वासरं बघा, ठिकाणून ठेवा, येऊन गाठ घेऊ. वासरा असल्यावर येऊन जाताय काय? म्हणजे कसं आहे, जरा मागं बी एखादी गाई इकडे तिकडे आली तर कोण नसते हो सोडायला, मग बैल आहे. म्हणजे आता सध्या तुम्ही वळू मालक आहे? हो, गरीबातनं मालक आहे. अवतासाठी घेतलेला आहे, तीच जरा निवडताना चालू केलाय. अवतासाठी घेतलाय होय? बैल असा अवसून बांधायलाच घेतला होता चांगला, पण वळू जे डोक्यात नव्हतं. बैल चांगला दिसायला लागल्यावर गायावर सोडायला चालू केला. मग तुमचं तुम्ही स्वतः घेतलाय का कोणाचा सल्ला घेऊन घेतलाय? बर बर बर. चेडचंद तर जे घेतलं होतं हो, ती मी जरा मस्ती केली, लय रगील वासरू घेतलं होतं. बर. मग ती काय असं एका दोघाला दाखवताना तिने बघून लय चांगला आहे म्हणली. परत घरचा विषय चालू होता, बैल वासरू बारकाय, लय खर्च येतो, विकून टाक म्हणून. मी ठेवलं होतं, पण त्या गाड्यान बी म्हणला विकाय जायगा, पैसे चांगले होते करून घे म्हणताना, बरं जाऊ तर जाऊ बघ म्हणलं, विकून टाकलं. आता वाटाले विकलं. ती इकल्यापासून झोप लागेन झाली. तसलं वासरू एक 5-6 तर बघितली, एक बी सुद्धा दिसत नाही नजरेला तसलं. कितीला घेतलं होतं? ती घेतलं होतं 1.15 आणि 1,15,000 ला. हा 1.37 ऐकलं. 1,37 ला ऐकलं. बर बर. लगेच ती त्या दिवशी ऐकलं. काय कळलं नाही हो ना, 1 महिनाभर सांभाळून निघली. काय सुद्धा कळलं नाही. पुढे 1.60 ला ऐकलंय तिने. मग येताना तुमच्या बुद्धीने घेतलं होतं समोरच्या बुद्धीनं? हे ना, आपल्या बुद्धीनं आपण दाखवलं, फक्त कसं आहे, आम्ही नवीन आहे, व्यवहारचं पैशात कमी जास्त. हा. मग तेव्हा वाटलं का असल्या गोष्टीत कोणतरी शहाणा माणूस पाहिजे? इकायला का घेताना? घेताना म्हणा, ऐकताना म्हणा, कोणतरी शहाणा माणूस असावा असं वाटलं होतं का तेव्हा? घेताना होतं सोडा माणूस शहाणा, पण विकताना ती माणूस पोहोचला नाही माझ्यापर्यंत. ते आमच्या नशिबातच नव्हतं. ती माणूस येऊन बघतो आणि मग सांगतो मला इकायचं का नाही इकायचं. हा, म्हणजे ज्यानं सुरुवात केली त्याला देताना परत विसरला तुम्ही? हा. हा. बोलणं झालं, पण त्यानं काय म्हणलं, पाहुण्यानं त्याने येतो म्हणलं होतं बघाय. मग त्याला ये बघायचं जमलं नाही. परत फोन केल्यावर मग दुसरं बघू म्हणलं, अजून ह्याच्या परत पुढचं हा. पैसे असतात. हा. ती जरा लयच कवळ होतो. एक 5 महिन्याचं वासरू असेल. हा हा हा. ते कोणत्या बैलाचं कोणत्या गाईचं होतं, काय माहिती निघाली का? माहिती गाईच निघाली नाही, बैलाच निघाल्या बघा. चडच्यांच्या खाली शेकाप सावकर का काय तर तिच्या बैलाच होतं वाटतं. हा. मग त्यांच्याकडे कितीला गेलाय शेवटी? तिथं 1.62 ला गेले वाटतं. तुमच्या हातातून कितीला गेलं? माझ्यातनं 37,600 ला. हा हा. तिथं 1,22,000 खाऊन. त्याला मी म्हणलो होतो माझ्याकडे ये, मी 1.5 लाखाला देतो. नाही आला ते. मग एका दिवसात मधल्या गाड्याला किती मिळालं? 20,000. हा, म्हणजे हुशार त्यांनी झाली का आपण झालो? हे त्यानं 80,000 काढलाय त्या वासरात.
सुरुवातीला घेतला 50 ला, माझ्याकडनं काढला 50 म्हणलं तर 65,000. हा. 65 मधनं आणि किती 20,000. किती दिवसाचा किती वेळाचा खेळ? किती महिन्यात कारभार केला त्यांनी. म्हणजे ज्यानं कष्ट करायचं आहे त्यांना डोकं चालवायला वेळ नाही. ज्यांच्याकडे कष्ट करायला वेळ नाही ते डोकं चालवायला वेळ आहे त्यांच्याकडे. होय. त्याच्यामुळं गुरु पण महत्वाचा लागतो. अं, एखादा गुरु पण महत्वाचा लागतोय क्षेत्रात. बिगर गुरुच काम नव्हे ही. मग तीच आता हा या बैलाला गुरुनच घेऊन दिलाय. खेळायला चांगला होतोय म्हणलाय, ठुलाय, सगळं झालंय. ती तेवढं जरा खोंडा त्यात नव्हतं पसलं. हा, 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 ती हा. तेवढं सोडत नव्हतं हातातनं. ती हातातनं सोडायची वस्तू नव्हती, पण ती काय आता केल्यावर एक 8 दिवस मला तर जेवण गेलं ना असली वस्तू होती. हा, हा, हा. तसली मिळत नाही सोडा आता, पण तरी बी मिळत नाही म्हणून गप्प बसून चालत नाही. आणि माझी ओळख कोणी सांगितली का झाली होती? तर मोबाईलवर मी बघतो, इंस्टावर, युट्यूबवर. बर. हा. म्हणजे मोबाईल वर बघूनच ओळख झाली म्हणायची. हम्म. बर बर. हम्म. बघा एखादे आणि परत बैलाच बी एखादे बघू, व्हिडिओ बनवा म्हणतोय. चालतंय. व्हिडिओ पेक्षा जाणत्या जुनत्या माणसानं जगाला सांगितलेला बैल वेगळा आणि व्हिडिओनं बैल सांगितलेला वेगळा. तसं आहे सोडा. मग तसं तर आपला बैल न बाहेर काढता, न पब्लिक करता, जवळजवळ एक 8-9 महिने 100 वर बिन. तसा कोणतरी शहाण्या माणसानं कोणतरी बातमी दिल्यामुळेच बैलाला एवढं क्रेज आहे ना आता सध्या बिगर जाहिरातीची. बिगर जाहिरातीत ज्यानं बैल बघितलाय, जुन्या माणसांची, जुन्या खानदानीतला बैल, जुने जातावळ आहे म्हणून सांगून गाया भरली. मग ती ह्या गोष्टीला, ज्या गोष्टीमुळे वेग आला ना त्या गोष्टीला सोडायची नसते. म्हणजे ओरिजिनल राहिला तुम्ही काय. होय. मग ओरिजिनल राहिलेला ओरिजिनल बैल असतो, त्याची ओरिजिनल जाहिरात होती. मग बैल चांगला, पिल्ली सुद्धा चांगली खतर पडायला लागली. फक्त बैलाला काय झालं, पहिल्यांदा आणल्यावर आम्ही त्याची निगा केली नाही. अवताला मारला एक वरीस फुल. हा, 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 हा. कुठं जर्सी गुळपेंट चार, कुठे ही चार. वासरू लय रगील होतं, पण ती आम्हाला असं पुढे जाऊन होईल अंदाज नव्हता. तरी लगी मग जरा निवडा जगात दिसल्यावर मग बंद केलं. पण आधी अवताला बैल हाणल्यामुळे ती उठलाच नाही बैल. मग घेताना गुरुन काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. गुरुन घेतला होता सोडा, चांगला आहे घेईल म्हणूनच घेतला होता. हा. हम्म. बर बर, चालतंय. बघा वेळ भेटलं तर भेट घ्या, नसेल तर चॅनलवर नाही, व्हिडिओ बघत राहा. नसेल तर माझ्या लक्षात आलं तुम्ही टच मध्ये राहिला तर तुम्हाला फोटो व्हिडिओ टाकतो. मग त्यातनं काय पसंत पडतंय बघा. रातोरात सारखं फोन करतोय, फोटो व्हिडिओ टाका आणि येऊन गाठ भेट घेतो. चालतंय चालतंय. वासरू जर चांगलं घ्यायचं असेल तर खाणीचं वासरू घ्या. 2 रुपये जास्त गेलं तर जाऊ द्या. परिस्थिती तुमची बऱ्यापैकी असली तर. पैशाचा विचार नाही, घेताना चांगलंच घ्यायला लागते. आम्ही कर्जबाजारी माणसं, कर्जातनं बैल करायचा. साधा बैल घेऊन पुढे तोट्यावर काय तसलं नाही चालत. चांगलं नाव व्हायसारखाच बैल घ्यायचा. कारण बैल घेताना आधी माणसं नीट ओळखावं लागते. नाही, माणसं ओळखीची सोडा, माणसाचा काही विषय नाही. म्हणताना मग तुम्हाला फोन काय कारण केला मी तुम्हाला आलाय असं. अनुभव, बरोबर का. होय. म्हणजे नुसतंच त्या जनावराकडे बघत बसण्यापेक्षा माणूस हम्म. सुद्धा समोरचं ओळखणं गरजेचं आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे गावातल्या लोकांनी माझ्या डोक्यात फिरवलं म्हणताना तर वासरू विकलं. आता तोंडात बोट घालते तेवढं वासरू वाघ विकले म्हणतात. मला म्हणायचे 40,000 ला घेतला असेल, 50 ला घेतला असेल, रोज मिटिंग करायची गावात. हा, हा, हा. हा. त्याच्या आईला म्हणलं आपली पसली गेम म्हणून घेतलं, पण आता कळलं त्या वासराने एवढं शिकून गेलं. हा. कुणाचं ऐकायचं, कुणाचं सोडायचं आणि काय करायचं तेवढं शिकून गेलं आयुष्यात येऊन. गेलं ना. आता कुणाच्या काय गावातली किती म्हणू द्या, स्वतःवर निर्णय. हा. वासरू घेतलं तर महत्वाच्या त्याचं रूप हम्म. ही महत्वाचं आहे आणि त्याचे आई बाप सुद्धा महत्वाचे आहे. हा, मग ही जरा मी का दिलं वासरू बी, मला घेताना सांगितलं होतं बाजीचा मेंढीगिरीच्या म्हणून. घेताना बाजीच आहे म्हणून सांगितलं होतं. हा. हा, आणि परत कळलं मला त्या बैलाला. मग त्या बैलाचं एवढं काय माझ्या तर, मी आता एवढे 4 वर्ष आहे बैलाच्या क्षेत्रात नाही हे, पण एवढं काय त्याचं नाव ऐकून नाही, बैल प्रसिद्ध नाही म्हणताना आपण ते वासरू देऊन टाकलं. पुढे जर निवडी ना तर घोळ होतोय म्हणून. मग त्या बैलाचं एखाद्या किंवा वासराचं रूप कमी जास्त असू द्या, जात पाहिजे. जात आणि रूप हे महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे आई बापाचा जन्म आणि आई बापाचं रूप.
म्हणताना तर ती तुम्हाला सारखं असते हो माहितीये, म्हणताना एखादं चांगलं बघून घ्या, द्या नाव होय सारखं तुमचं. हा चाल त्याच्यासाठी मी आधी काय सांगितलं तुम्हाला, जनावर ओळखायची आधी, घ्यायची आधी, माणसं आधी ओळखायची, मग त्यात पडायचं. म्हणताना तर ना आपण ती आपल्या पाहुण्या तुमच्या ती भारत मामा कोण होते? भारत मामा काय विषय सांगा की बोला. कोण होते तरी? वडील आहेत. वडील आहे ते. मग ती त्यांची बांधास दुधाची एकच आहे बघा, पारख एकच गडी एका जोडीतलंच आहे. बर भारत मामा ते मामा एका फारकत आहेत म्हणा की. हा मग ती त्याने म्हणले त्या दिवशी चर्चा झाली. हा. ती तुमच्या वडिला कानावरती घालू म्हणून. मग भारत मामाची ओळख तुमची समोर समोर गाठभेट काय कधी? हे आता करायचे गाठभेट. आधी नव्हता नाद एवढा हो, आता लागलाय नाद. बर बर गाव माडगळत ना. गुड्डापूर, आसंगी आणि वसपेटन माडग्याच्या मध्येच आहे गाव ते. ठीक आहे. सगळीकडनं दोन. चालतंय, तुमचा मला मेसेज करून ठेव, व्हॉट्सअपला नाव पाठवून ठेव, नंबर ठेव. हा 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 चालतंय. चालतंय, ठेवू का? हा.